तर ही हे वर्षाची मशरूम आहे 2024ची आणि व्यवस्थित दिसत नाही तर रात्र आहे. मी आता ते साफ करते आणि भाजी बनवते. इथे ठेवली आणि 2 कांदे घेतलेत त्याचे टाकायला आणि 2 टमाटर घेणार. तर याची रेसिपी मी नक्की दाखवते कशी बनवते मी ते. स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे अडान टेलर. तर मी गॅस चालू केलाय आणि याच्यावर ठेवले कढई आणि चमच आणते. तर मी आता टाकणार, तर जास्त नाही 2 डबले तेल टाकते. तेल झालंय टाकून. तर जे रानातले भाजी असतात त्यांना जास्त तेल टाकलं तर तेलकट सारखं होतं. ते मी 1 कांदा कापून घेतला, 2 कांदे काढलेले, पण मशरूम थोडी कमी आहे त्याच्यामुळे मी 1च कांदा घेतला आणि मोठा कांदा होता घेतला. 10 लाल होसपर्यंत हे करायचा आणि नंतर मी घेतले तांबोटी, ते टाकणार आहे. आणि अद्रक वगैरे टाकून चटणी बनवायची होती अशी वाटण, तर अद्रक नव्हतं म्हणून मी नुसतं मिरची आणि लसूण घेऊन आणि बनवले वाटण ठेचा. तर हा लाल होईपर्यंत आता त्याला हे करते. आणि कोणी कोणी खाले 2024ची मशरूम ते नक्की सांगा. आणि मला काय जास्त भेटली नाही बघा, एकदम कमी आहे, थोडीशी आहे. मोठा दिसतोय, याचे जास्त दिसते पण कमी आहे एकदम, थोडीशी जाणली. पण कारण मला असं वाटायचं की एवढे लवकर म्हणजे मशरूम आम्ही कधीच खाली नव्हती, तर त्याच्यामुळं मला वाटायचं म्हणजे मशरूमच आहे काय दुसरं काय आहे काय माहिती. तर त्याच्यामुळं मी थोडीशीच घेऊन आलेली. तर त्याला कांदा लाल होईपर्यंत परत. तर याच्यात मी 2 चमच टाकलेत नमक. झाले एवढं. आणि थोडीशी हळद, जास्त नाही टाकत, थोडीशी टाकते. आणि रानातल्या भाज्यांत जास्त मसाले वगैरे नाही वापरत मी, म्हणजे वापरले तरी काही नाही पण जास्त मी वापरतच नाही. तर माझा भात पण इकडे झालाय. तर माझा कांदा होत आलाय लाल, हा बघा पूर्ण असा लालसर झालाय. आणि मी याच्यात गरम मसाला कुठलाच वापरला नाही, फक्त मिरची पावडर थोडीशी टाकली झालं. आणि आता थोडीशी टाकते मिरची कुटून घेतलेली होती. एवढी मिरची टाकले. मिरची तिखट आहेत तर काय माहिती तिखट होईल. तर माझा कांदा झालाय पूर्ण असा फ्राय. आता मी त्याच्यात 2 तांबोटी टाकते, लहान कट करून घेतले. आणि आता खूप अशी कच्ची टमाटर आणायला लागतात, कारण अशी पावसाचे पूर्ण अशी सडलेले असतात, त्याच्यामुळे मी कच्ची टमाटर आणलेत. तर कच्ची टमाटर पाणी होण्यासाठी खूप वेळ लागला. आता याचं पाणी लवकर होत नाही आणि जे पिकलेले असतात त्याचं पटकन असं पाणीसारखं होऊन जातं आहे. तर हे सगळे पाणीसारखं होईल, नंतर मी मशरूम टाकणार आहे. आणि कोण कोण कशी मशरूम बनवते ते पण नक्की कमेंट करून सांगा. आणि टमाटर ते आता थोडीशी झाले पातळ ग्रेव्हीसाठी, पण तरी अजून थोडा टाईम लागणारच आहे. आणि भात माझा झाला पूर्ण असा रेडी. आणि जे 2 कांदे घेतले होते त्याच्यातला हा बघा एवढा ठेवून दिला, कारण 2 जास्त यायला बघत होते त्याच्यामुळं मग 1 ठेवलेला, अर्धा ठेवलेला आहे. तर टमाटर माझी पूर्ण ग्रेव्हीसारखी झालेले आहेत. आणि मी 2 पाण्यात मशरूम धुवून घेतली होती आणि आता 3ऱ्या पाण्यात
फक्त थोडीशी आम्ही घेते. आणि याच्यात ॲड केले मशरूम. ही एवढी मला भेटली होती, जास्त काय भेटलेली नाही, पण एवढी भरपूर झाली आमच्यासाठी. तर आता पाणी सुटायला लागले त्याला. आणि मी आणून ठेवलेली पण बनवणार नव्हती, कारण म्हणजे एवढ्या लवकर निघते का नाही ते पण मला माहिती नव्हती, त्याच्यामुळे मी बनवणार नव्हती. तर ज्यांनी घेऊन गेलेले त्यांना विचारलं खाली काय म्हटलं तुम्ही, तर ते बोलले हो, नंतर मी आत्ता रात्रीचे बनवते. आणि आणून ठेवलेली. आणि आता पाणी सुटलं त्याला, तर बघा. आणि झाल्यावर नक्की दाखवते तुम्हाला मी. मस्तपैकी असं पाणी सुटले आता. तर म्हणजे असे एवढे लवकर निघते का नाही ते माहिती नसल्यावर भीती वाटते थोडी. म्हणजे आपण काही पण कसं आणून खायचं, तर त्याच्यामुळं मी जे घेऊन गेलेले त्यांना विचारलं, नंतर मग मी आता बनवते. चला मग झाल्यावर नक्की दाखवते. तर माझे मशरूम झाले तयार. कशी झाले, कशी वाटते? व्यवस्थित दिसत नाही कारण लाईट इकडनं आहे, त्याच्यामुळं दिसत नाही. तर ही आहे मशरूमची भाजी. आणि मी अशा प्रकारे बनवते. आणि याला पीठ जरी लावलं तरी व्यवस्थित लागते खायला, चवदार असते. तर ही बघा झाली मशरूमची. हे पत्र्याची सारखं. तर मी आता गॅस बंद केला आहे. हे बघा झाला बंद. तर तुम्ही कशा प्रकारे बनवता ते पण सांगा.